नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरतीसाठी आवश्यक असलेली प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह गुरु हा ग्रह आहे. गुरु हा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. त्याचा व्यास सुमारे 1,39,822 किलोमीटर आहे, जो पृथ्वीच्या व्यासापेक्षा सुमारे 11 पट जास्त आहे. घनता गुरुचे वस्तुमान इतर सर्व ग्रहाच्या एकूण वस्तुमानापेक्षा 2.5 पटीने जास्त आहे. रचना गुरु हा मुख्यतः हायड्रोजन आणि हेलियम वायूने बनलेला असल्यामुळे त्याला वायूचा राक्षस असे म्हणतात. उपग्रह गुरुला आतापर्यंत 95 उपग्रह सापडले आहेत, ज्यात गॅनिमीड, कॅलिस्टो, आयो आणि युरोपा हे प्रमुख आहेत. ग्रेट रेड स्पॉट गुरु ग्रहावर एक मोठे वादळ आहे, जे शेकडो वर्षापासून चालू आहे आणि त्याला ग्रेट रेड स्पॉट असे म्हणतात. मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री निजुत मोहिना 2.0 योजना सुरू केली आहे? आसाम या राज्य सरकारने मुख्यमंत्री निजुत मोहिना 2.0 योजना सुरू केली आहे. निजुत मोहिना 2.0 ही शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि मुलींना सक्षम करण्यासाठी एक प्रमुख उपक्रम आहे. आर्थिक स्थिती काही असो, सर्व कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र आहेत. आसाम सरकारने शिक्षणाला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. निजुत मोहिना या योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर त्याचा विस्तार म्हणून निजुत मोहिना 2.0 सुरू करण्यात आला आहे. पहल योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? पहल योजना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सुरू केली. पहल म्हणजे प्रत्यक्ष हस्तांतरित लाभ. ही एक थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी योजना आहे. ही योजना 2013 मध्ये सुरू करण्यात आली. नंतर 2014 मध्ये ती अधिक व्यापक करून पहल या नावाने पुन्हा सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश LPG सिलेंडरसाठी मिळणारे अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करणे हा आहे. कोणत्या मंत्रालयाने हार्ट ऑन व्हील्स उपक्रम सुरू केला आहे? वस्त्रोद्योग मंत्रालयाने हार्ट ऑन व्हील्स उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम 11व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नवी दिल्लीत सुरू करण्यात आला. हार्ट ऑन व्हील्स हे एक चालते हातमाग विक्री केंद्र आहे, ज्याचा उद्देश शहरी भागांमध्ये भारतीय हातमाग उत्पादने लोकप्रिय करणे आहे. ते माझे हातमाग, माझे अभिमान, माझे उत्पादन, माझे अभिमान या थीमचा प्रचार करते. यात भारतातील विविध प्रदेशांमधील 116 पारंपरिक विणकामांचे प्रदर्शन केले जाते. लीप 1 हे कोणत्या भारतीय अंतराळ तंत्रज्ञान कंपनीचे पहिले व्यावसायिक उपग्रह अभियान आहे? लीप 1 हे ध्रुव अवकाश या भारतीय अंतराळ तंत्रज्ञान कंपनीचे पहिले व्यावसायिक उपग्रह अभियान आहे. हे अभियान 2025च्या तिसऱ्या तिमाहीत SpaceXच्या फॉल्कॉन 9 रॉकेटवर लॉन्च होणार आहे. या अभियानात ऑस्ट्रेलियातील कंपन्यांचे अकुला टेक आणि स्पेस सॅटेलाइट पेलोड ध्रुव स्पेसच्या स्वदेशी विकसित P30 सॅटेलाइट प्लॅटफॉर्मवर पाठवले जातील. ध्रुव स्पेसने जानेवारी 2024 मध्ये इस्रोच्या PSLV-C58 पोएम-3 मिशनवर त्याचा P30 बसची यशस्वी इन ऑर्बिट योग्यता चाचणी केली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली. 28 डिसेंबर 1885 रोजी महाराष्ट्रातील मुंबई शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. ब्रिटिश प्रशासक ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम
यांनी या संस्थेची स्थापना केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा येथे झाले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेश चंद्र बॅनर्जी हे होते. मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते होते? मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे वृत्तपत्र होते. दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते. हे या वृत्तपत्राचे संपादक होते. हे साप्ताहिक इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध होत असे. दर्पणचा मुख्य उद्देश समाजाला ज्ञान देणे, सामाजिक सुधारणांवर चर्चा करणे आणि नवविचार लोकांपर्यंत पोहोचवणे हा होता. यात शास्त्रीय लेख, सामाजिक समस्या आणि तत्कालीन घडामोडीवर प्रकाश टाकला जात असे. कडाक्याची थंडी असली तरी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर होईलच. या वाक्याचा प्रकार सांगा. या वाक्याचा प्रकार आहे संकेतार्थी वाक्य. संकेतार्थी वाक्य म्हणजे अशी वाक्ये ज्यामध्ये एका क्रियेवर दुसरी क्रिया अवलंबून असते किंवा अटीचा बोध असतो. या वाक्यामध्ये जर, तर, जरी, तरी, जेव्हा, तेव्हा यासारख्या शब्दांचा वापर केला जातो. दिलेल्या वाक्यात कडाक्याची थंडी असली तरी ही एक अट आहे. या अटीवर राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर होईलच ही दुसरी क्रिया अवलंबून आहे. जरी असली तरी या शब्दांनी अट स्पष्ट केली नसली तरी वाक्याचा अर्थ थंडी असेल तर शिबिर होईल असाच निघतो, ज्यामुळे यात संकेत दडलेला आहे. आता त्याने हट्ट सोडावा. या वाक्याचा प्रकार सांगा. या वाक्याचा प्रकार आहे विद्यार्थी वाक्य. ज्या वाक्यातून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा किंवा अपेक्षा व्यक्त होते त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्यांमध्ये क्रियापदाला वा, वी, वे असे प्रत्यय लागलेले असतात. उदाहरणाचे स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. आता त्याने हट्ट सोडावा. या वाक्यातून हट्ट सोडणे हे कर्तव्य किंवा अपेक्षा व्यक्त होत आहे. या वाक्यातील क्रियापद सोडावा हे वा प्रत्यय लागलेले आहे, जे विद्यार्थी वाक्याचे लक्षण आहे. तुला जे समजत नाही ते तू शिक्षकास विचारावे. वाक्य प्रकार ओळखा. वाक्य प्रकार आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य असतात. गौण वाक्य प्रधान वाक्यावर अर्थासाठी अवलंबून असतात. ती, जे, जो, जो, तो, जेव्हा, तेव्हा, जर, तर, कारण, म्हणून अशा उभयन्वयी अव्ययाने जोडलेली असतात. या वाक्यात जे समजत नाही हे गौण वाक्य आहे. जे विचारावे या क्रियेशी संबंधित आहे. ते तू शिक्षकास विचारावे हे प्रधान वाक्य आहे. येथे जे आणि ते या उभयन्वयी अव्ययाने दोन्ही वाक्ये जोडलेली आहेत, ज्यामुळे एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असल्याचे स्पष्ट होते. अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे. या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर आहे अमेरिका हे दारिद्र्य राष्ट्र नाही. नकारार्थी वाक्य तयार करताना वाक्याचा मूळ अर्थ बदलता कामा नये. मूळ वाक्य अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे. अर्थ अमेरिका हे गरीब राष्ट्र नाही. अमेरिका हे दारिद्र्य राष्ट्र नाही. या वाक्याचा अर्थ अमेरिका श्रीमंत आहे असाच होतो. त्यामुळे हा पर्याय मूळ वाक्याचा अर्थ कायम ठेवतो आणि नकारार्थी आहे. खालीलपैकी कोणते वाक्य मिश्र वाक्य आहे? खालीलपैकी तानाजी जेव्हा लढत होता तेव्हा तो पडला हे मिश्र वाक्य आहे. मिश्र वाक्यात एक प्रधान आणि एक किंवा अधिक गौण वाक्य असतात. गौण वाक्य हे प्रधान वाक्यावर अवलंबून असते आणि ते जेव्हा, तेव्हा, जर, तर, जो, तो, कारण, म्हणून यासारख्या उभयन्वयी अव्ययाने जोडलेले असते. प्रधान वाक्य
तो पडला गौण वाक्य. तानाजी जेव्हा लढत होता. संबंध तो पडला हे प्रधान वाक्य आहे, पण ते कधी घडले? तानाजी जेव्हा लढत होता या गौण वाक्यावर अवलंबून आहे. या वाक्यातील जेव्हा आणि तेव्हा या शब्दामुळे हे एक मिश्र वाक्य बनले आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.